मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षामध्ये 43,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। जुलै 2024 ते जून 2025 या काळामध्ये 43,000 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याचं आरटीआय मधून समोर आलेलं आहे। आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी लाडक्या बहिणी योजनेची आकडेवारी समोर आल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेसाठीचा एक वर्षाचा खर्च समोर आलाय। आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025-26 साठी सरकारने या योजनेसाठी 36,000 कोटी इतका निधी ठेवलेला आहे। मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका आहे। त्यामुळे जर लाभार्थी संख्या निकषानुसार आणखी कमी झाली नाही तर याचा ताण तिजोरीवर पडणार असल्याचं चित्र आहे। आरटीआय मधून लाडकी बहिणी योजनेवर खर्च होणाऱ्या निधी संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। एका वर्षामध्ये जवळपास 43,000 कोटींचा खर्च या योजनेमध्ये झालेला आहे। जुलै 2024 ते जून 2025 या काळामध्ये 43,000 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याचं आरटीआय मधून समोर आलेलं आहे। आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी लाडक्या बहिणी योजनेची आकडेवारी समोर आल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेसाठीचा एक वर्षाचा खर्च देखील समोर आला आहे। स्कीम अशीच चालू ठेवावी, परंतु सरकार आता ॲग्रेसिव्हली ही जी लाडक्या बहिणीची संख्या ही कमी करायचा प्रयत्न करते, कारण हा जो अतिरिक्त 40,000 कोटीचा भार आहे तो सरकारला परवडत नाही आहे। तर अशा परिस्थितीत मला वाटतं जर का बहिणींची संख्या कमी करण्याच्या ऐवजी सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं आणि जो पैसा लिकेज होतो आहे भ्रष्टाचारामध्ये, ज्या प्रकारचा वेस्टेज होतो भ्रष्टाचारामध्ये, तो जर का कंट्रोलमध्ये आणला तर नक्कीच ही स्कीम चालू ठेवता येईल आणि याचा लाभ सरकारला सुद्धा त्यांच्या इलेक्शनमध्ये नक्कीच मिळेल।